जय महाराष्ट्र मित्रांनो, फ्लिपकार्ट या कंपनीतर्फे 1000 जागांसाठी भरती निघाली आहे. खासियत अशी आहे, तुम्ही जिथे राहता तिथून हे काम करू शकताय. रिमोट अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे घर बसल्या करू शकताय. खासियत अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. अप्लाय करणं सुरू झालंय. कस्टमर सर्व्हिस असोसिएट ही तुमची पोस्ट असणार आहे आणि खास करून ज्यांना शॉर्ट टर्म काम पाहिजे आहे त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी जॉबचे शोधत असाल, जिथे राहतात तिथून काम करायचं असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की आठवड्यातनं 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, सॅलरी चांगली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याआधी तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या जॉब वॅकन्सी पाहिजे, नक्की कमेंट करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, फ्लिपकार्ट करिअर यांच्या ऑफिशियल पेजवर घेऊन आलेलो आहे. भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, यांचं कल्चर कसं आहे, कशा प्रकारच्या जॉब वॅकन्सी असतात, कशा प्रकारे काम चालतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून जातील. महत्त्वाचं म्हणजे ग्रेट प्लेस टू वर्क यांना अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. लिंक्डइनवर टॉप कंपनीज ऑफ इंडियामध्ये नाव सुद्धा आलेलं आहे. सो चांगली कंपनी आहे काम करण्यासाठी. आणि यांच्या करिअर पेजवर आल्यानंतर एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज आपण बघितल्या तर भरपूर साऱ्या करंट ओपनिंग्स आहे. व तुम्ही लोकेशननुसार सर्च करू शकताय. बेंगलोर कर्नाटकला यांचं मेन लोकेशन आहे. जर का ऑफिस जॉब पाहिजे तर तिथे करू शकताय, गुजरातमध्ये आहे. किंवा तुम्हाला इथे कुठल्या टॉपिकवर म्हणजे कुठल्या क्षेत्रात जायचं आहे त्यानुसार सुद्धा बघू शकताय, म्हणजे टेक्नॉलॉजी झालं, कॉर्पोरेट झालं, यानुसार. पण सध्या जी अर्जंट भरती चालू आहे तुम्ही ते बघू शकताय. अर्जंट हायरिंग आहे. कशासाठी असणार आहे तुम्ही ते बघू शकताय. 1000 जागा आहे आणि आता 4 दिवसापूर्वीच अपडेट आलेलं आहे. फक्त 100 लोकांनी अप्लाय केलेलं आहे. अजून 1000 जागांसाठी ही भरती असणार आहे. तुम्ही ते वाचू शकताय. कस्टमर सपोर्ट असोसिएट, म्हणजे थोडक्यात फ्लिपकार्टचं जे कस्टमर सपोर्ट आहे त्यासाठी ही भरती होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. नसेल तरी ते बुक टॅग करून देईल. तिथून तुम्ही बुक मागून घ्या आणि तुमचा स्टडी सुरू करा. ओके, काम काय समजलंय. थोडक्यात काय तर कस्टमरच्या ज्या क्वेरीज आहेत त्या कॉलवर तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत. थोडक्यात मी एखादं प्रॉडक्ट मागवलं, मी मोबाईल मागवला, पण माझं मॉडेल नंबर चुकीचं आलं, किंवा मला जो डिस्काउंट पाहिजे होता तो मिळाला नाही, किंवा माझं प्रॉडक्ट अजून आलं नाही आहे, 2 दिवसात येणार होतं, आता 4 दिवस झाले आले नाही आहे. तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात कस्टमर यांच्या केअरला कॉल करतात आणि ते त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करतात. ओके, अशा प्रकारे असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे एचआरचा मेल ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की 5 दिवस वर्किंग, 2 दिवस सुट्टे असणार आहे. 2 दिवस विकली ऑफ आहे, जी की चांगली गोष्ट आहे. 40 पर्यंत तुमचं वय आहे, अप्लाय करू शकताय. अनेक जणांच्या कमेंट्स येतात की आमचं 35 वय झालंय, 36 झालंय, आम्हाला जॉब मिळत नाहीये. तर 40 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, रोटेशनल शिफ्टमध्ये काम असणार आहे, म्हणजे सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री अशी तुमची शिफ्ट असेल त्यानुसार काम असेल. महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि इंग्लिश, हिंदी तुमचं चांगलं पाहिजे. हिंदी मे बी तुमचं असू शकतंय. इंग्लिश नसेल तर मराठी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स मी तुम्हाला इथे टॅग करून देतोय. तिथून तुम्ही इंग्लिश चांगलं सुधारून घ्या, कारण की कम्युनिकेशन स्किल आणि या प्रकारचे कामं म्हटल्यावर इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे. टायपिंग तुमचं चांगलं पाहिजे. 25 वर्ड पर मिनिट, 90% ॲक्युरेसी आहे. अप्लाय करू शकताय. फायनल राऊंडमध्ये काय असतो, गुगल मीटवर, म्हणजे ऑनलाईनच तुमचा इंटरव्ह्यू होतो, ऑनलाईनच तुमचं सिलेक्शन होतं. काय सीटीसी मिळतो तर एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला 1,90,000 रुपयाचं सीटीसी आहे आणि फ्रेशर्सला 1,68,000. बघायला गेलं तर हे कमी आहे. पण तुमचं काय आहे, तुम्ही कुठून करू शकताय, तुम्ही घरून करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप, कॉम्प्युटर आहेत, म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचं टेन्शन नाही, त्याचा खर्च वाचतो. घरात आहात, घरूनच जेवण होतं, त्यामुळे तोही एक्सपेन्स वाचतो. त्यामुळे तुम्हाला घरून करायचं तर चांगली गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही जर इथे काम करताय तर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर पाहिजे, विंडोज 10 किंवा 11, 8 GB रॅम पाहिजे, i5 किंवा त्या लेवलचा तुमचा लॅपटॉप पाहिजे. आणि तुमच्या घरात इंटरनेट कनेक्शन पाहिजे. लॅपटॉप वगैरे तुम्हाला नसेल, घ्यायचं असेल तर मी ते टॅग करून देईल. काही चांगल्या लॅपटॉपची लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकताय. ओके, जे की वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे पॉवर बॅकअप पाहिजे. नाही तर तुम्ही कस्टमरशी कॉल करताय, तुमची लाईट गेली, आता पावसाळा चालू आहे, लाईट गेली आणि कस्टमरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही, तर असं चालणार नाही.
तुम्हाला एक बॅकअप पाहिजेल आहे लाईटचा. ओके. आणि एक हेडसेट घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही कस्टमरशी प्रॉपरली बोलू शकताय. म्हणजे तुमचा नॉईज कॅन्सलेशन पाहिजेल. म्हणजे घरात आहात, आजूबाजूला कुठल्या गाड्यांचा आवाज येतोय, कोणी रडण्याचा आवाज येतोय, तर कस्टमरला ते चांगलं वाटत नाही, प्रोफेशनली वाटत नाही. त्यासाठी तुम्हाला USB हेडफोन पाहिजेल. नसेल तर इथे मी टॅग करून देईल, तुम्ही मागून घ्या. चांगल्या प्रकारचे हेडफोन जे की कंपनीत वापरले जातात. ओके. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, तर आधार कार्ड, आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. पॅन कार्ड, एज्युकेशनल डॉक्युमेंट म्हणजे 10वी-12वी झालंय ते, आणि जर का एक्सपिरियन्स बेसवर अप्लाय करताय तर एक्सपिरियन्स लेटर, ऑफर लेटर किंवा 3 महिन्याची पेमेंट स्लिप यापैकी कुठलंही डॉक्युमेंट लागेल. तुम्हाला तुमचा CV या नंबरवर पाठवायचा आहे किंवा मेल करायचा आहे. JP हे टाकून घ्यायचं आहे @techmahindra.com. टेक महिंद्रातर्फे ही फ्लिपकार्टसाठी भरती होते. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड म्हणजे 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय तरी करू शकताय. आणि हा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहे, परमनंट जॉब नाही आहे. 31 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 3 ते 4 महिन्याचा हा जॉब असणार आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे, इंटरेस्टेड आहे, त्यांनी नक्की अप्लाय करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.